ह्या एक्झरसाइज मध्ये काय लक्षात ठेवायचं, ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत, बरोबर, ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत ते काय करणार मी डिटेल्स मध्ये तुम्हाला घेणार आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत शॉर्ट्स नोट्स लिहायच्या, त्या नोट्स पीडीएफ स्वरूपात आपल्या चॅप्टरचे तिथे अपलोड केलेले असणार आहेत. लक्षात आलं? मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार, हा, पण एक्सप्लेन करताना मी टू दी पॉइंट बोलणार नाही. मी तुम्हाला काय तो कन्सेप्ट सांगणार आहे, तो कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तुमचा. म्हणजेच काय की अगोदर मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं, आन्सर तयार करायचं आहे. त्या आन्सर तयार करताना जे काही महत्वाचे पॉईंट आहेत मी तुम्हाला त्या पीडीएफ स्वरूपात नोट्स दिलेल्या असणार आहेत. तर चला पाहूया. आता पहिला क्वेश्चन पहा. आपला पहिला क्वेश्चन काय म्हणतोय, कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आता हे डायग्राम दिलेले आहे पहा. ह्या डायग्राम मध्ये काय विचारलेलं आहे, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. आता इव्होल्युशनचे आपण 6 एव्हिडन्सेस पाहिलेले होते, बरोबर. मग ते कोणकोणते होते, आता पहा. पहिलं पाहायला आहे मॉर्फोलॉजिकल, बरोबर, मॉर्फोलॉजिकल पाहिलेलं आहे. नंतर सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, ज्याला आपण काय म्हणतो अनाटॉमिकल, बरोबर का, अनाटॉमिकल. थर्ड एम्ब्रिओलॉजिकल, हा, आणि फोर्थ पॅलेंटोलॉजिकल. पॅलेंटोलॉजिकल म्हणजे काय, थोडक्यात फॉसिल.